फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. पूनम एम कोळपे ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आताचे वाजलेले आहेत 2:30. तर मला सकाळधरनं काय ब्लॉग वगैरे शूट करायला जमलं नाही आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला आता ब्लॉग शूट वगैरे करून घेते. इथं श्रीशाला सुद्धा झोपवली. श्रेयांश आहे तो बाहेर टी व्ही बघतोय, त्याला सुट्टी आहे 2 तारखेपर्यंत त्याला सुट्टी आहे. तर तो टी व्ही बघतोय इथे. तर आता म्हटलं चला त्याला लाडू खायचे होते, शेंगदाण्याचे लाडू खायचे होते. तर शेंगदाणे फोडून आपल्याला लाडू पण बनवायचे आहेत आणि बाकीचं पण काम आहे ते पण करायचंय. तर तो आलेला आहे. काय लाजतोय का काय बघा. ये ना, बोल काय खायचं तुला? शेंगदाण्याचा लाडू. लाडू खायचेत ना. तर आता मी लाडू बनवणार आहे. श्रीषा झोपली तोपर्यंत म्हटलं शेंगा फोडून घ्यावत पटापटा. नंतर ना ती काय उठली काय फोडून देत नाही. मी आतमध्येच फोडणार आहे, रूममध्येच फोडणार आहे. आणि साफसफाई पण करायची, बाहेरची भांडी वगैरे पण घासायचे ते. जशी श्रीषा ही झाल्यापासून काय मला भांडी वगैरे काय घासता वगैरे नाही आली, कारण का भरपूर राडा वगैरे झालाय. बाळ छोटं असल्यामुळे काय एवढं काम वगैरे आवरतच नाही जमलं मला. म्हणून म्हटलं की आज मला भांडी पण घासून, घरात नाही करत ना मी, बाहेरच स्वयंपाक करते. त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला हे तर स्वयंपाक करते मी बाहेरच आहे. असं आपलं हे असं बनवलेलं आहे थोडंफार, तर इथे स्वयंपाक मी बनवते. तर एवढी भांडी आहेत, बाकीची सगळी भांडी मी बेडमध्येच ठेवलेली आहेत. ही भांडी वगैरे सगळे मला आवरायचे आहेत. आणि हे जे आहे ना कपाट, इथून शूट वगैरे करते त्याच्यामुळे थोडंफार काय होतं, व्हिडिओ व्यवस्थित दिसत नाही आहे. तर इथं पाणी वगैरे तापाय ठेवलं होतं ते पातेल्यावरती. तर म्हटलं हे जे आहे इकडे थोडंफार असं ह्या गॅसच्या इकडे सारून ठेवा, म्हणजे व्यवस्थित तुम्हाला तुम्हाला दाखवता येईल की मी म्हणजे रेसिपी वगैरे बनवताना की क्लिअर कसं दिसेल. घरातच करत होतो आम्ही, आमचे किचन पण होतं, पण त्याच्यामध्ये आम्ही देवाची रूम बनवली आणि महादेवाची पिंड छोटीशी आहे ती असल्यामुळे, आणि नवनाथाचं जे हे असतं ना पोती, ती सुद्धा आहे. त्याच्यामुळे आम्ही काय करतो, नॉनव्हेज वगैरे सारखं आमच्यात घरी केलं जातं. आणि मला पण नॉनव्हेज खावं लागतं, म्हणजे बाळासाठी मी नॉनव्हेज वगैरे खाते, दुधाचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे. तर आम्ही काय करतो मग बाहेरच स्वयंपाक करतो इथे. तर तुम्हाला दाखवते किचन इथे, जे फ्रीजच्या इथे दिसतंय ना, तर तुम्हाला का नाही जे किचन पण आहे, पण किचनमध्ये काय आम्ही स्वयंपाक करत नाही. देवाची रूम बनवली आम्ही त्याला, कारण की नॉनव्हेज भरपूर सारखं प्रमाणात चालू असतं आमच्याकडे. तर ते जे आहे ती देव बनवली आहे. बघा अशी देवाची रूम आहे. देवाच्या रूममध्ये आम्ही काहीच ठेवत नाही, फक्त देवाची रूम आणि पूर्ण अशी रिकामी. नाही तर इथे पहिलं अगोदर आपलं स्वयंपाक वगैरे पण आपण करत होतो. तर इथं महादेवाची पिंड आहे, छोटीशी दिसते का ही पिंड, आणि ही नवनाथाचं पोती पण आहे. त्याच्यामुळे आपण काय नॉनव्हेज वगैरे पण नाही आहे, फक्त तेच येतात कारण का पूजा वगैरे ते सकाळची करतात. एकदा पूजा वगैरे केली की आम्ही नॉनव्हेज खाल्लेलं असतं. त्याच्यामुळे आम्ही शक्यतो रूममध्ये नाही घेतलेला होता की बाहेर स्वयंपाक वगैरे करायचा, कारण की ह्याच कारणामुळे. तर आता म्हटलं चला पटापटा, श्रीषा झोपली म्हटल्यानंतर ना करायचं राहिले. तर दळण पण करून घ्यायचं मला पटापटा. त्याला सुट्टा मग शाळा भरली की मग काय तो स्कूलमध्ये असतो, मग डायरेक्ट 3-3:30 वाजता त्याला घरी येतो. तोपर्यंत काय घरी येत नाही. तर आता चला तर ती झोपली म्हणून म्हटलं चला आता पटापटा का नाही बाकीची कामं पण करून घ्यावं. आधी सापच करून घ्यावं. शेंगाच फोडणार होते मी अगोदर, पण म्हटलं ती उठली तर शेंगा आपण तिला जवळ घेऊन पण शेंगा फोडू शकतो. त्याच्यामुळे म्हटलं की अगोदर इकडचं जाऊन, हे लांब लांब असल्यामुळे इकडे काय तिला एवढी मी इकडे लांब घेऊन येत नाही आहे स्वयंपाकाच्या रूममध्ये. मग म्हटलं चला आपण अगोदर इकडं साफ करत बसावं. आणि श्रेयांशला तिच्यापाशीच थांबवलंय की झोपलेली असली तरी ती उठली तरी मला सांगा, आवाज वगैरे दे. मग इथं मी गॅस वगैरे घेतला, इथले टाकी वगैरे उचलली, हळू साईडला ठेवली, कारण का टाकी आहेत मला अजून पण ते दुखतात थोडेफार. त्याच्यामुळे म्हटलं की हळूहळू सगळं काम चालू आहे, काय एवढं फास्ट वगैरे करत नाही. इथं कपाट जे आहे त्या कपाटावरतीच गॅस मांडलेला आहे, साधा सिंपल आपला आहे. तर ज्यावेळेस हळू जसं आपली ही होईल त्यावेळेस तर आपण ही करणारच आहोत, अजून एक रूम बांधणारच आहोत स्वयंपाकासाठी. पण आता सध्या तात्पुरतं चालू आहे. आता काय लगेच काय पॉसिबल नाही होणार नाही बांधायला वगैरे, काही लगेच येणार नाही. तर श्रेयांश आला होता इथं, ते श्रीषा झोपली होती म्हणून. तर मग म्हटलं तर थोडीफार मला मदत कामात करू लागतं. त्याच्याकडे पेला वगैरे दिला, भांडे वगैरे खाली ठेवली त्यांनी, एवढे तेवढं करतो काम. पण नाही एवढं मी काय त्याला काम वगैरे सांगत नाही, का लहान आहे तो. तर मग चाललं होतं आपलं हळूहळू सगळं काम. ती झोपली असल्यामुळे काय एवढं ही करता येत नाही. तर तिथं गेला होता, त्याला मी ओरडतच होती की ती मांज काय करतो, ती जी आपली मांजर आहे ना त्याच्यापाशी सारखा जात असतो ती, आणि हातात पकडतो, आणि कसं तोंडात केस वगैरे गेलेल्याची मला भीती वाटते. त्याच्यामुळे मी काय करते, त्याला सारखे खवळत असते. तर पलीकडे जो पेज दिसतोय तो नेट आहे, जे पलीकडे आपण बांधलेलं आहे पूर्ण ह्याला नेट बांधले, आणि ते गॅसवर ठेवल्यामुळे काय होतं, ती हवा जी आहे ना ती आतमध्ये येते, ते व्यवस्थित भाकरी वगैरे काय शेकली जात नाही. त्याच्यामुळे म्हटलं की जे तळवट जो पिशवी जी आहे ते पिशवी मागं
त्याच्या लावणार आहे, पण लगेच काही होणार नाही लावायला वगैरे काही येणार नाही. ते आल्यानंतर म्हटलं चला त्यांना सांगणारच आहे की तिथे लावा म्हणून. मग इथं गॅसची टाकी 2 आहेत, एक सोडून 2 टाक्या आहेत. त्याच्यामुळे गॅसची टाकी वगैरे साफ वगैरे केली. तिथली माती भरपूर खाली अशी कचरा झाला होता. बाहेर असल्यामुळे तिथं काय होतं, धूळ वगैरे सारखी आतमध्ये येते, कचरा वगैरे भरपूर होतो. त्याच्यामुळे काय भांडी मी एवढी ठेवत नाहीत, काही लागतात तेवढीच थोडीफारच भांडी बाहेर ठेवले ते, नाही तर बाकी सगळे बेडमध्ये भांडी ठेवले ते. जेवढे आपल्याला रेग्युलरला किती थोडीफारच भांडी लागतात तेवढेच वर ठेवले ते. म्हटलं ज्यावेळेस आपली स्वतःची रूम होईल, किचन होईल, त्यावेळेसच भांडी वगैरे काढायची आणि त्यावेळेस शूट वगैरे करायला पण खूप छान भारी वाटेल. पण चालतंय आता एवढं तेवढं सगळंच काही आता शूट करायचं म्हटलं की सगळंच की लगेच आपल्याकडे वस्तू वगैरे सुविधा काय लगेच होणार नाही, पण हळूहळू होईल. गॅसची टाकी पण मी पलीकडे नंतर व्यवस्थित सारून ठेवली त्यावेळेस, आणि बाकीची भांडी वगैरे पण लावायची होती. थोडीफार भांडी लावली, सकाळीच धुतली होती भांडी, पण मी घासल्या काही लगेच लावत नाही, कारण का पाण्याने तळण्यासाठी ह्याच्यामध्येच ठेवते. नंतर भांडी वगैरे व्यवस्थित सगळी लावली. श्रेयांश तोपर्यंत ती उठलीच होती, मग श्रेयांशला लावलं तिकडे मी. म्हटलं जातो झोका तिला दे, नाही तर ती उठली की रडेल जास्त, म्हणून तो गेला. मग इथं भांडी वगैरे सगळी व्यवस्थित लावली. त्यांचे टिफिन डबल, दोघांना पण 2-2 टिफिन आहेत. तर टिफिनसुद्धा मी टेबलवरती ठेवले, कारण काय होतं सकाळचे लवकर सापडत नाहीत, घाई होते भरपूर सकाळची जायच्या टायमिंगला. मग एक टिफिन जे आहे ते सेपरेटच ठेवते मी, आणि बाकीची भांडी जी आहे ती मांडी लावली. पण तेवढ्यात ती उठली, पण ती श्रेयांशपाशी काय राहिलीच नाही आहे. श्रेयांश मग मी गेले, बाकीचं काम आहे तेवढं तसंच सगळं ठेवलं. तिला अगोदर घेतलं, तिला खेळवलं, पण काय ती काय खाली पण राही नाही. मग म्हटलं चला आता ही काय झोपण्यातली दिसत नाही आपल्याला. मग बाहेर आली, शेंगा वगैरे ठेवल्या, आणि तिला पण खाली तिथं माझ्यापाशीच खेळायला हे केलं. आणि ही जी भेटलेली आहे ना, ती दर महिन्याला मला असे 6 पुढे भेटतात. ह्याच्यात तांदूळ मिक्स असतं, आणि तांदूळ आणि बाकीचे सगळे तेल सोडलं तर म्हणजे हळद, तिखट, डाळी, सगळ्या प्रकारच्या डाळी वगैरे असे मिक्स असतात. आणि ते फक्त काय करायचं, कुकरमध्ये पाणी ठेवायचं आणि पाण्यामध्ये फक्त हे टाकायचं, नॉर्मलचं तेल टाकायचं. एकदम मस्तपैकी झाला भात रेडी. टेस्टी वगैरे होतो. मी काय एवढा खात नाही, पण थोडाफार खाते, कधीतरी करतो आम्ही. श्रेयांशला वगैरे खायचं असेल तर म्हटला ना तो खा. त्याच्यामध्ये जर एखादं 1-2 अंडी फोडून टाकलं ना, मग भात खूप मस्त छान होतो. तो अंडा बिर्याणीसारखंच टेस्ट वगैरे लागते मग त्याची. तर इथं श्रीशा पण खेळते खालीच. मग म्हटलं चला, त्यात काय झाले, शेंगा जे आहेत ना आपल्या खूपच बारीक आहेत. ते सगळ्यात शेवटच्या लास्ट राहिलेल्या शेंगा होत्या, त्या अगोदर मी फोडून घेतल्या, कारण का म्हटलं ही बारीक फोडायला लय वेळ लागतो. तर ही लागली रडायला लगेचच हिला उचलून घेण्यासाठी, पण हिला काही मी लगेच उचलून नाही घेतली. थोडे वेळ म्हटलं खेळ तू खाली, तिला खालीच खेळवली. ते काय होते, बाहेर जी वसरी आहे ना आपली, वसरीच्या पण बाहेर लिंबाचं झाड एकदम जवळ आहे घराच्या. मग ती डोळ्यात कचरा वगैरे जायची खूप भीती वाटती, म्हणून तिला मी काय केलं, थोडं अलीकडेच जास्त सारून टाकलं. मग शेंगा फोडत चाललंय काम आपलं. तिला मग व्यवस्थित खाली, मग त्याच्याबरोबर लसूणसुद्धा साफ करायचा होता. जो लसूण होता तो पण मला दिला होता लसूण, पण तो पण गावरानच लसूण आहे. गावरान लसूण जर ओळखायचा असेल तर असा तुम्हाला दाखवते मी. ह्या प्रकारे गुलाबी कलरचा लसूण लागतो त्याला, तरच म्हणायचा हा गावरान आहे. आणि जो पांढरा कलरचा जर लसूण असतो तो गावरान नसतो. आणि हा सोलला की लगेच सोलला जातो, हातावून नुसता ह्याला चोळायचा असतो. बघा तुम्ही, मी अशा प्रकारे चोळलाय. हा वरणाची फोडणी वगैरे, वरण वगैरे करत असताना फोडणी देताना सेपरेट साल काढायची. अदरवाईज बाकीच्या अशा भाज्या ज्या असतात ना, त्याच्यामध्ये टाकताना जर पूर्ण त्याची साल नाही काढली, नुसता चेचला थोडासा खलबत्त्यात तरी चालतो. त्याची टेस्ट एक नंबर येते. फोडणी देताना तर वास का सांगायलाच नको, एकदम भारी वास येतो. आणि जो हायब्रिड लसूण असतो तो किती पण लसूणच्या पाकळ्या भरपूर टाका तरी त्याचा वास अजिबात फोडणीचा येत नाही लांबपर्यंत. श्रीशा रडायला लागली. मग तिला असं मांडीवरती घेतलं. चला म्हटलं तिला आता मांडीवर तर घ्यावंच लागेल, पण मांडी पण भरपूर दुखत होती असं घेऊन तर तिला असं घेतलंय, आणि तिचा झोका चालू आहे ना आपलं काम चालू आहे. एका ह्याच्यात दोन्ही कामं एकसाथ चालू आहेत. तर खेळत चाललं आहे थोडंफार. आणि ती शेंगा बारीक असल्यामुळे ना, छोटे एकदम बारीक असल्यामुळे ना वेळ लागतो शेंगा फोडायला. तर ह्या शेंगा जी आहेत ते आपल्या शेतातल्याच आहेत. त्या पण अशा म्हणजे बारीक, आणि एक जरी शेंगदाणा खाल्ला तरी असा गोड लागतो ना, भरपूर गोड लागतो. तर शेंगा वगैरे मी पटापटा सगळ्या फोडून घेतल्या, तिला खेळत शेंगा झाल्या माझ्या फोडून. शेंगाबरोबर लसूणसुद्धा मी साफ केलेला आहे. पूर्ण लसूण थोडाफारच होता, एवढा काही लसूण नाही माझ्याकडे, तो साफ केला. बघा, लसूण आणि शेंगदाण्यामध्ये गावरान असल्यानं किती डिफरन्स हायब्रिड असतो, तो वेगळाच असतो. हा दिसायला सुद्धा वेगळ्याच प्रकारे दिसतोय. ते दोन्हीत पण फरकच आहे. नंतर ना मग सगळं काम वगैरे आवरलं, ती लसूण वगैरे साफ करून घेतला. मग श्रीशाला झोपवल्यानंतर म्हटलं चला आता आपलं जे बाकीचं काम राहिले ते तरी करून घ्यावं. शेंगदाणे वगैरे भाजायला गेले मी, कारण का ती झोपली तर परत जर उठली तर मग काहीच काम व्हायचं नाही. म्हणून इथं गॅस वगैरे पेटवला. आणि गेल्या वेळेस काय झालं माझ्याकडून,
मी लाडू करायला घेतले आणि लाडू करायला गेल्यानंतर जे गूळ आहे ते गूळ मिक्सरला बारीक करायला गेले, तर त्या मिक्सरचे जे भांडे फिरकी जी असते ना ती फिरकीच माझ्याकडून मोडली होती. म्हणून मी आता ह्यावेळेस काय ठरवलं की आपलं ह्यानीच खिसून घ्यायचा, जे खिसणीनेच गूळ खिसायचा. श्रेयांशला म्हटलं जरा पाणी घेऊन यायचा, ती झोपली तोपर्यंत. श्रेयांश पण छोटं मोठं खूप छान मदत करतो मला कामामध्ये. तर तो गेलाय आणि तिथं पीठ वगैरे मळून ठेवलं. म्हटलं की आता गरम शेंगदाणे भाजले, त्याच्यानंतर म्हटलं की आता गरमच तवा आहे, ती झोपली तर आपल्याला भाकरी करून घ्यावं म्हणून तोपर्यंत मग मी भाकरी सगळ्या पटापटा उरकून घेतली भाकरी. तर मी हिथं भाकरी केलेल्या आहेत. जास्त काय भाकरी आम्हाला लागत नाहीत, 4 भाकरी भरपूर होतात आम्हाला, त्यांना आणि मला. नंतर मग म्हटलं चला आता मी काय करते माहिती आहे का तुम्हाला, एका हातानेच मी भाकरी टाकते. कोण कोण म्हणतं की असं एका हाताने भाकरी टाकली ना, काही काहींच्या भाकरीला अशी फोड असं आल्यागत होतं, पण माझ्या भाकरीला तसं होत नाहीये. व्यवस्थित होते. मला एका हाताने सुद्धा भाकरी टाका येते आणि 2 हाताने सुद्धा भाकरी वगैरे टाकता येते. तर मग इथं मी पटापटा म्हटलं बाकीच्या पण भाकरी करून घ्यावं, नाहीतर ती उठेलच. श्रेयांशला सांगितलंच होतं की तू तिथेच थांब, झोका दे तिला. ती उठली होती म्हणून तो मला आवाज देत होता. पण त्याला म्हटलं चालतंय, तू काय कर, एक काम कर, तू झोका दे, ती नाहीच राहिली तर मी येईल तिकडे. तर तो काय म्हटला की नाही काम राहती, चला. वगैरे सगळं आवरलं, पण लाडू काय करायचे झाले नाहीत कंप्लीट. तो का सगळं सामान खाली घेऊन ठेवलं. त्या मॅडम उठल्या, मग आमचं कॅन्सल. आता तिचे पप्पा आले की मग नंतर ना लाडू वगैरे संध्याकाळी तर उशीरच होईल, 9 साडेनऊ तर होतील मला. त्याच्यामुळे म्हटलं आता तुम्हाला लाडू बनवलेले ते उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. सामान वगैरे घेतलं, फक्त गुळ खिसायचा राहिला. आणि काय तर गुळ खिसायचा, ते मिक्स करायचं आणि त्याचे लाडू बनवायचे. पण तेवढंच करायला आमचे मॅडम हो का लगेच उठून रेडी झालेले आहेत खेळायला. हो ना, करून देत नाही काम तू. का देत नाही मग मला काम करून? का ग, का देत नाही मग मला काम करून? झोप झाली आता, काय झोपणार नाही ती. संध्याकाळी 1 ते 1:30 वाजेपर्यंत आता झोपणार नाही. आता जी तुम्हाला सांगते 6:30 बघू शकता, 6:30 वाजलेत, पण ती काय आता उठणार नाही. त्याच्या स्टेंज खिसतोय आता. त्याला म्हटलंय नको ही करू, ते थोडं खिसायला त्याला येतं का खिसायला, पण तो थोडं खिसायचा प्रयत्न करतोय. तर तो खिसतोय. आता म्हटलं आता जाऊ द्या, मरू द्या, नंतरच बनवून घेऊ. तर माझा आजचा हा ब्लॉग कसा वाटला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.